जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे मुखाने हरीचा जप करा. आता आपल्याला ज्ञानोबा सांगतात की हरी हरी म्हणण्याने पुण्य प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी आपण जमलो की दररोज दिगंबरा दिगंबराचा जप करतो. या जपाने आपल्याला पुण्य प्राप्त होते. जो जास्त जप करतो त्याला जास्त पुण्य. जो उशिरा येईल त्याला जप करायला वेळच मिळत नाही. म्हणून उशिरा येणाऱ्या लोकांना येथे जास्त जप करता येत नाही. म्हणून जे नियमित येणारे साधक आहेत, जे वेळेवर येतात, त्यांना हा जप जास्त करता येतो आणि जास्त जप केल्याने जास्त पुण्य मिळते असे ज्ञानोबा सांगतात. ते पुढे म्हणतात, पुण्याची गणना कोण करी. आता पहा, ज्ञानोबा आपल्यासाठी सांगतात की भगवंताचे नाम घेतल्याने अपार पुण्य मिळते. त्याची गणनाच करता येत नाही आणि संसारात राहूनही आपल्याला हे करता येते. ते कसे करावे तर ज्ञानोबा सांगतात, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. तुम्ही संसारात राहा. तुम्हाला कोण म्हणतो की संसार सोडा, पण ह्या जिभेचा वेग संसाराकडे लावू नका. हरी हरी म्हणण्यामध्ये लावा. संसार करा पण हरी हरी म्हणत करा. काय बिघडते? तुम्ही पोळ्या लाटत असताना हरी हरी म्हणत जा, दिगंबर दिगंबर म्हणत राहा. काहीही करा, कोणतेही काम करा, तुम्हाला मनामध्ये हरीचा जप करायला काय हरकत आहे? मग वेदाचे जे शास्त्र आहे ते तुम्ही तुमच्या बाहूंनी धारण कराल, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. वेदांनी सांगितलेले जे आत्मतत्व आहे ते तुम्हाला सहज प्राप्त करता येईल, साध्य होईल. जर तुम्ही कर्म करीत असताना अशा अखंड तऱ्हेने त्या भगवंताचे नाम सतत घेत राहिलात तर तुम्हाला वेदशास्त्राचे ज्ञान होईल. तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे तो मंत्र एवढ्यासाठीच गुरूंनी दिलेला आहे की त्या मंत्राचा जप तुम्ही साधनेमध्येच केला पाहिजे असे नाही, तर एरवी सुद्धा तुम्हाला काम नसताना किंवा काम करीत असताना तो मंत्र मनातल्या मनात तुम्ही म्हणत राहिलात तर त्याच्याने सुद्धा तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल. वेदशास्त्रात सांगितलेले जे तत्वज्ञान आहे ते प्राप्त होईल. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एकुणे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता ज्ञानोबा म्हणतात, मी माझं स्वतःचे हे काही सांगत नाही. हरी म्हणण्याने तुम्हाला पुण्य मिळेल, तुमची कुंडलिनी जागृत होईल आणि ती वर चढेल. तुम्हाला त्या चारी मुक्तीचे लाभ होतील आणि ते आत्मज्ञान प्राप्त होईल हे मी म्हणत नाही, तर माझे जे म्हणणे आहे ते व्यासांनी आम्हाला या खाणाखुणा सांगितल्या आहेत तेच आहे. व्यास ऋषी विश्वाचे मुख्य गुरु आहेत. म्हणून गुरुपौर्णिमा तीच व्यास पौर्णिमा असते. त्या दिवशी व्यासांची पूजा करावी लागते. आपले गुरुच व्यास ऋषी आहेत असे समजून त्यांची पूजा करावी. गुरुपौर्णिमेला प्रत्येक साधनाने ज्यांनी दीक्षा घेतली आहे त्या साधकाने गुरुपौर्णिमेला तरी गुरुची पूजा केलीच पाहिजे. त्या दिवशी जर गुरूंचे स्मरण केले नाही तर तो पापी आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता याही ठिकाणी पुन्हा प्रश्न आला, हा द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण आहे. तो द्वारकेत राहत नसून तो आपल्या भक्तांच्या घरात राहतो, म्हणजे त्यांच्या अंतःकरणात राहतो असा त्याचा अर्थ आहे. सर्वसामान्य लोक काय समजतील, भगवान श्रीकृष्ण कुठे दुसरीकडे राहायला गेले, पांडवांच्या घरामध्ये आहे की नाही? अरे, आपली द्वारका सोडून ते त्यांच्या घरात कशाला जातील? मग कुठे? हस्तिनापूरला? आपल्या द्वारकेचे राज्य सोडून ते हस्तिनापूरला येऊन राहतील का? तसा अर्थ या ओवीचा नाही. ते त्या पांडवांच्या हृदयामध्ये आहेत. ते द्वारकेचे राजे पांडवांच्या घरी म्हणजे पांडवांच्या अंतःकरणात आत्मस्वरूपामध्ये बसलेले आहेत. तेव्हा असा जो हरी आहे, असा जो भगवान श्रीकृष्ण आहे, तो आपल्याही अंतःकरणामध्ये आत्मरूपाने बसलेला आहे. हे ज्ञानोबांना सांगायचे आहे. आणि ही व्यासांची खूण
म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, माझे म्हणून नाही सांगत. म्हणून या साध्या साध्या अभंगामधून सुद्धा ज्ञानोबांनी किती महान अर्थ सांगितलेला आहे. पण याचा अर्थ जे नित्यपाठ करणारे लोक आहे त्यांनाही कळायला पाहिजे, तरच काहीतरी फायदा होईल. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.